जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री आणि सर्व स्टाफ त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि एकच सांगू इच्छितो की महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सध्या वेगवेगळं रिनोव्हेशन चालू आहे आणि साधारण 2-2.5 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये माननीय शिवाजीराव कदम, माननीय पी डी पाटील साहेब, त्याचबरोबर बर्वेंच्या वतीने एक जाधव म्हणून दुबईहून आपल्याला तिथं मदत केलेली आहे आणि राहिलेल्या सगळ्या कामाची जबाबदारी अनासकर यांनी घेतलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र साहित्य परिषद एक 2 महिन्यामध्ये आपण जेव्हा पुण्यामध्ये याल तेव्हा आपल्याला नव्या स्वरूपामध्ये मराठी माणसाचं मानबिंदू असलेली आपल्याला ती बघायला मिळेल आणि ही सुद्धा अतिशय महत्त्वाची बाब आहे. मी मान्य विद्याधर अनासकरांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान या ठिकाणी द्यावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आदरणीय सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनी भगिनींना, सर्वप्रथम काही गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. मी दिल्लीवरनं आलो आहे म्हणजे मी दिल्लीचा राहणारा नाही. मी राहणारा इथलाच महाराष्ट्रातला पुण्यातला आहे. काल एका परिषदेच्या निमित्तानं दिल्लीला होतो. कार्यक्रम म्हणून दिल्लीला न राहता रात्रीच्या फ्लाईटने आलो. एवढं मी राहणारा इथलाच आहे, पुण्याचाच आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्याबद्दल आडकर साहेबांनी सांगितलं, मी स्वतःच माझ्या आईची शिकवण होती, गरिबीचे कधी भांडवल करू नका. त्यामुळे आडकर साहेबांनी जी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, पण मी त्याचा अर्थ असा घेतो तुमच्यासाठी की मला आई सांगत होती आपल्या पतसंस्थेशी पण तो निगडीत आहे थोडा. काही मला लहानपणापासून नेहमी सांगायचे की मी 8 वर्ष हॉटेलात वेटर होतो, मी पापड लाटत वर आलो, मी फटाके विकत होतो, हे करतो, बुड्डी का बाल करतो, सगळं ठीक आहे. पण त्यावेळी मला एक आईने अशी गोष्ट सांगितली होती की मला उदाहरण देऊन सांगितलं होतं, परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा. आत्ताची परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारली तरच त्यातनं मार्ग निघेल. मग मला त्याने उदाहरण दिलं. समजा तुझा एक मित्र आला आणि तो मित्र म्हणजे हॉटेलमध्ये वेटर असताना ती मला समजून सांगत होते. तर माझे मित्र त्यावेळी चोरडिया वगैरे खूप श्रीमंत मित्र होते. आमच्या शाळेमध्ये कारमधनं येणारा तो एकटाच व्यक्ती होता. चोरडिया ग्रुपचे ते राजकुमार एक क्लास होता. ती मला सांगत होती, समजा एखादा तुझा मित्र आला आणि तुझा मित्र म्हणाला चल थोडं बाहेर जाऊया. तो स्कूटरवर बसला, ॲक्सिडेंट झाला आणि तुझा ओझा हात गेला. आणि जर तुम्ही स्वीकारलं नाहीस, तुझा सारखा म्हणत असला तो कशाला मित्र आला, आई तू त्याला नाही म्हणून सांगितलं असतं, तो थोडा उशिरा आला असता, मी आधीच गेलो असतो बाहेर, माझा उजवा हात वाचला असता, मला घेता आला असतो, मला ड्राईव्ह करता आलं असतं. तू सारखं जर मला हे केला, तुझ्या तो जो त्रास होतो तू कधी पुढं जाणारच नाही. पण तू एकदा का ती परिस्थिती स्वीकारली, ठीक आहे माझा उजवा हात नाही गेला, तर तुझा डावा हात कधी काम करायला लागतो तुझं तुलाच कळणार नाही. पण याच्याकरता तो ती परिस्थिती जशी आहे तशी तू स्वीकारली आहे मनाने. तसं आजच्या पतसंस्थांवर एकंदरीतच बघितलं आपण तर आज आपण पतसंस्थांमध्ये काम करतो. हे काय अवघड शब्द वापरणार नाही, सोप्या भाषेमध्ये मला सरकार जो समजला आहे, सरकार जो पटला आहे ते आपल्यासमोर मांडायला प्रयत्न करणार. म्हणजे आत्ताची माझी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण स्वीकारली आणि मनामध्ये आणलं माझी सहकारी संस्था, पतसंस्था ही थोडी अडचण येते का असेल, ठीक आहे कशी आहे अशी आहे, ती स्वीकारली तरच आपल्याला त्यातनं मार्ग काढायला जमेल. आपण जे स्वीकारलेच नाही, असं घडायलाच नको होतं, हेच नको होतं, तो मनुष्य चुकीचा निघाला, त्याला उगाच कामाला ठेवला, त्याने भ्रष्टाचार आदच केला, हेच केला ते केला, तर आपण कधी त्यातनं मार्ग काढणार नाही. पण एकदा का आपण स्वीकारलं 100% त्यातनं आपल्याला मार्ग काढता येईल. माझे विचार थोडेसे वेगळे आहेत. इथं बसणाऱ्या अनेक पतसंस्थांची निगडीत वसुली अधिकारी आहेत. मी जो सहकार अनुभवला आहे, कारण मी सहकारावर माझं प्रेम असं आहे की ज्या लिज्जत पापडनी आम्हाला उपजीविकेचं साधन दिलं लहानपणी, आणि मी लहानपणी 3री-4थीत असल्यापासून पापड लाटत आम्ही शिक्षण घेतलं.
ती लिज्जत सहकारी तत्वांवरती चालणारी संस्था. आणि त्यामुळे सहकार हा तळागाळातल्या लोकांसाठी आहे. तळागाळातल्या लोकांना सहकार नसता तर माझ्यासारखी तळागाळातली लोक आज या पदापर्यंत पोहोचली नसती. कारण आधुनिक जगामध्ये ICICI बँक, HDFC बँक, लँग्वेज त्या ठिकाणी बॅरियर आहे. हे सामान्य माणसाला ही दारं उपलब्ध नाही. सामान्य माणसाला सगळ्यात जास्त जवळचं कोण वाटत असेल तर त्या भागातली पतसंस्था. त्यामुळे नेहमी असं म्हणतो आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे. न्यूनगंड म्हणजे काय? आपण जर विचार केला की भारताची अर्थव्यवस्था म्हणजे भारताची इकॉनॉमी मोठा शब्द आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत भारतातलं बँकिंग घ्या. आपण पण बँकिंग करतो, ठेवी घेतो, कर्ज देतो. यामध्ये आपला नंबर कुठे लागतो? तुमच्या मनातील सगळ्यात मोठं काय असेल तर ICICI बँक, स्टेट बँक. त्याच्यानंतर काय? ही बँक, ही बँक, कॅनरा बँक, नॅशनलाइज बँका, प्रायव्हेट बँका, मोठ्या सहकारी बँका, सार्वजनिक बँक, ही बँक, ती बँक आणि सगळ्यात शेवट कोण असेल? पतसंस्था. आपण म्हणतो पतसंस्था सगळ्यात लास्ट. तुमच्याशी कोणी जर काय बोललं तर आपण म्हणतो आम्ही काय बाबा पतसंस्था, आम्ही काय बाबा छोटी लोक, तेव्हा काय बाबा स्टेट बँक मोठी लोक, ICICI बँक मोठी लोक. सारखं आपण आपल्याला असं म्हणतो आम्ही काय बाबा छोटे, आमचं काय 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी. तर हे जे न्यूनगंड आपल्यामध्ये आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढला पाहिजे. का काढला पाहिजे ते महत्त्व तुम्हाला सांगतो. भारताच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोण बजावत असेल तर पतसंस्था बजावतात. सहकारी बँकांपेक्षाही पतसंस्था बजावतात. कसं काय बजावतात? आज भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये एकंदर 165 लाख कोटी रुपये बँकांमधून डिपॉझिट आहे. आज भारतातल्या जवळजवळ 50% लोकांना आता थोडंसं जनधनामुळे अकाउंट उघडले असतील पण ती ऑपरेटिव्ह आहेत का नाही मला माहीत नाही. 50% लोकांना बँकिंग हॅबिट्स नाही. आजही खेड्या गावामध्ये वाड्या वस्तीवर गाडग्या मडक्यामध्ये पैसे ठेवायची सवय आहे. आजही एखाद्या स्त्री आहे, इथं स्त्रिया अनेक आहेत. आपल्या मिस्टरांनी जर खर्चाला पैसे दिले तर त्यातले पैसे वाचून गाडग्यामध्ये, डब्यामध्ये, मडक्यामध्ये ठेवायची पद्धत आहे. आणि एखाद्या रविवारी बँक बंद असेल किंवा मिस्टरांना पैसे लागत असतील आणि पटकन त्या डब्यातनं एखाद्या स्त्रीने महिलेने पैसे काढून दिले तर आपण म्हणतो काय स्त्री किती हुशार आहे, पैसे पाठवले, आपल्या मिस्टरांना गरजेच्या वेळी पैसे दिले. पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनानं हे योग्य नाही. कारण का आज वाड्या वस्त्यावर गरिबांकडे जो पैसा आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये येत नाही. तो गाडग्या मडक्यात असतो. त्याचं व्याजात रूपांतर होत नाही. पैसा कधी वाढत नाही. घरातला पैसा हा कधीही समाजाच्या उपयोगी पडत नाही. पैसा चोरीला जायची भीती, उंदरा मांजराने कुरतडण्याची भीती. पण हा जर पैसा हा बँकेमध्ये आला, पतसंस्थेमध्ये आला तर काय होतं बघा, तुमच्या घरात जो पैसा आहे त्याला आम्ही अनुत्पादक पैसा म्हणतो. त्यापासून उत्पादन काही होत नाही. पण हा पैसा पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आला तर अर्थव्यवस्थेत आल्यामुळं अनेक गरजू लोकांना त्याचं कर्ज मिळतं. त्यामुळं तो वरती येतो, त्या अनएम्प्लॉयमेंट दूर करतो, अनेक लोकांना नोकरीला लावतो आणि हळूहळू समाज वर येतो आणि हळूहळू राष्ट्र वर येतं. त्यामुळे गरिबातल्या गरीब माणसाचा पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेत आणायचं काम ICICI बँक करत नाही, तर तुम्ही पतसंस्था करता. त्यामुळे या पतसंस्थेच्या माध्यमातून आज सगळ्या लोकांना बँकिंग हॅबिट लागली, आपापले पैसे साठवायची सवय लागली, बँकिंगची सवय लागली तर देशाला कुठल्याही बाहेरच्या देशाकडून कर्ज घ्यायची गरज लागणार नाही. आज हजारो कोटी रुपयात लोकांच्याकडे आहेत. त्यामुळे या लोकांना बँकिंगची सवय लावायचं काम कोण करू शकतो तर फक्त पतसंस्था करू शकतो. म्हणून नेहमी सांगतो एखादी भाजीवाली असेल ते भाजीवालीचे 50 रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम पतसंस्था करतात, ICICI बँक नाही करत. ICICI बँकेकडे भाजीवाली जाणारच नाही. तिथं रुबाब, टाकटीक, इंग्लिश, हाय फाय जाणारच नाही. ती आपल्याकडे येणार आणि आपल्याकडे येत असताना तिला आपल्यावर एक विश्वास आहे. ही पतसंस्था चालवतं कोण? ही माझ्या गावातली व्यक्ती, तिच्यावर एकदम विश्वास असतो. त्यामुळे ती तुम्हाला विचारत नाही तुमचा व्याजदर किती, तुमचं हे किती, तुमचं कॅपिटल किती, तुम्ही बुडाल का, तुम्ही हे कराल का, तुमच्या बँकेचं बॅलन्स शीट बघू, अजिबात विचारत नाही. तरी सांगितलं पाटील साहेबांना काय विश्वास आहे, ठेवत नाही पैसे.
त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करायचं काम या पतसंस्थेने केलं पाहिजे. त्यामुळे विषय असा आहे माझ्यासमोर, हे पतसंस्था सक्षम करायची. म्हणजे काय करायचं? सक्षम म्हणजे काय? आपण म्हणतो एखादी व्यक्ती सक्षम आहे, याचा अर्थ आपण आर्थिकदृष्ट्या बघतो. त्याच्या घरातले जे काही अडचणी आहेत, जे काही खर्च असेल ते खर्च भागवणे इतपत त्याचं उत्पन्न आहे, म्हणजे तो सक्षम आहे. उलट जर वाटलं त्याच्या घराचा खर्च हा 20,000 रुपये आहे आणि त्या माणसाचं उत्पन्न मात्र 15,000 रुपये, आपण म्हणतो हा मनुष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. याचा अर्थ असा की कालांतराने वरच्या 5,000 रुपये करता त्याला कुठला तरी बाजारातून 2%, 1% 1% कर्ज घ्यावं लागतं. आणि कर्ज परतफेड करायची त्याची क्षमता जर नसेल, कारण उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल तर ते कुटुंब कधी वर नाही. मग त्याला जर आर्थिक सक्षम व्हायचं असेल त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला, तर दोनच पर्याय त्याच्यासमोर उद्भवतात. एक पर्याय त्याचं उत्पन्न वाढवणं, त्याच्या खर्चापेक्षा त्याचं उत्पन्न जास्त करणं, किंवा त्याच्या उत्पन्नापेक्षा त्याचा खर्च कमी करणं. हे दोनच पर्याय होतात. आणि हेच आपल्याला आपल्या पतसंस्थांमध्ये केलं पाहिजे. 100% हे केलं पाहिजे. मी तुम्हाला काय बेसिक गोष्टी सांगतो, तुम्हाला पटकन कळणार. काय मोठे मोठे शब्द नको, ते RBI बिरबीआय काय म्हणतो विसरत जाऊ. तुमचं भांडवल मर्यादा किती, आमचे सहकार खात्याची लोक विचारत असतात, तुमचे भांडवल मर्यादा किती, तुमचं हे किती. पतसंस्था चालवत असताना मनामध्ये तुम्ही सगळे पंचालक असाल, सेवक असाल, वसुली अधिकारी असाल. दोन गोष्टी पक्क्या मनामध्ये ठेवल्या पाहिजे. एक, ठेवीदार आपल्यावर विश्वास ठेवतो, ठेव ठेवत नाही, आपल्यावर विश्वास ठेवतो. ठेव 5 रुपयाची आहे का 2 लाखाची का 10 लाखाची आहे, तो आपल्यावर विश्वास ठेवतो. दुसरं, कर्जदार. कर्ज देताना प्रत्येक वेळी एक गोष्ट मनात ठेवा. कर्ज देताना आपण म्हणतो हा ओळखीचा आहे, याला कर्ज द्यायचं, याला मदत करायची. कर्ज देताना एक गोष्ट पक्क लक्ष ठेवा, कर्ज कधी तुमचं बोलणार नाही. कर्जाची परतफेड ही त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे, हे पक्क लक्ष ठेवा. कर्जाची परतफेड मी ज्याला कर्ज देतो त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे, हे पक्क लक्ष ठेवा. आणि याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम पतसंस्थेचं. आता पण तसं वागतो का? मुळीच नाही वाटत. आता तुमच्याकडं कर्जदार आल्याबरोबर इथं अनेक अधिकारी असतील, संचालक असतील, तुम्ही त्याला 3 प्रश्न हमखास विचारता, कधीही विचारत नाही. पहिले त्याला विचारता किती पाहिजे, तो सांगतो 10 लाख. दुसरा प्रश्न तुमचा असतो कशा करता पाहिजे, तो म्हणतो बिझनेस. तिसरा प्रश्न तुमचा हमखास असतो, आजपर्यंत कोणी जे टाळत नाही. तिसरा प्रश्न तुमचा असा असतो, तारण काय देणार सांग. हा असतो का नाही? तो म्हणाला तारण बंगला आहे ना माझा. दुसरा प्रश्न किती लाखाचा आहे, तो सांगतो 40 लाखाचा. त्याने 40 लाखाचा बंगला सांगितल्याबरोबर तुमच्या मनामध्ये कर्ज देण्याचा विकार जवळजवळ 99.99% पक्का होतो. कारण विचार एकच असतो, 10 लाखाचं लोन, 40 लाखाचा बंगला, बुडलंच तर बंगला आहे ना. मग आपण म्हणतो मग वसुली अधिकाऱ्याची भूमिका आहे. पण 40 लाखाचा बंगला आहे, त्याला हळूच जर विचारलं बंगला कोणाचा आहे, तो सांगतो वडिलांचा आहे. वडील कुठे आहेत, गेले वरती. तू काय केलं बाबा, तुझं वय काय, 45 वर्ष. आजपर्यंत तू काय केलं, काय नाही. वयाच्या 25व्या वर्षी एक टेम्पो घेतला, ऍक्सिडेंट झाला, इन्शुरन्स उठवायला विसरलो, खड्ड्यात गेलो, बुडलो. त्याच्यामध्ये का पार्टनरशिपमध्ये धंदा केला, पार्टनर नालायक निघाला, त्यांनी मला फसवलं, बुडलो. एक लेथ मशीन घेतली, नेमकं टेल्कोमध्ये संप झाला, कामगार हे झाले, बुडलो. मग तू काय केलं वयाच्या 25व्यापासून 45व्या वर्षापर्यंत. एक सायकल पण मी खरेदी करू शकलो नाही. पण मला आता नवीन बिझनेस करायचा आहे प्लास्टिकचा, मला 10 लाख रुपये पाहिजे. अरे पण बंगला आहे ना साहेब, बंगला आहे ना, बंगला वडिलांचा. या माणसाने वयाच्या 25 वर्षापासून 45व्या वर्षापर्यंत एक सायकलही खरेदी केली नाही, ज्याने आयुष्यात कधी ॲसेट क्रिएट केले नाही, ज्याला कोणताही 4 बिझनेस झाले, त्याला सांभाळता आले नाही, कारण काही असे ना, अशा माणसाला कर्ज देताना आपण फक्त बंगला आहे ना, आणि मग आपल्या डोक्यामध्ये पठाणी वृत्ती येते, कर्ज बुडलंच तर मग वसुली अधिकारी जागा होतो.
मग वसुली अधिकाऱ्याचं जे काही कागदपत्र, जे काही त्याची वसुली म्हटलं ते टिपिकल एक डोळ्यासमोर एक उभं राहतं. अनेक ठिकाणी मी अशी अनेक संस्थांची बघितली वसुली पथकं आहेत. काका ती पथकं अशी आहे, त्या गाड्या आणि त्या गाड्या असतात वसुली पथक. आणि ते वसुली पथकं म्हणजे एखाद्याच्या घरात वसुली करायची असेल तर अशा प्रकारे धडाधडा गाडीतून उतरतात की जसं काही ईडीची रीडच पडली. आणि त्या पतसंस्थेमध्ये एखादी जर महिला मुलगी असेल, लुकडी असेल, चष्मा घातला, ती म्हटली मला वसुली विभागात काम करायचं आहे. आमचा मॅनेजर म्हणतो तुझं काय काम तिथं? तब्येत बघितली का? आरशात बघितले तू? आमच्याकडे वसुली विभागात काम करणारी लोक म्हणजे धष्टपुष्ट असं. पण ही वसुलीची पद्धत सरकाराला मान्य नाही. आपण काय पठाण नाही. आपली निर्मिती ही सावकाराच्या पठाणी याच्यातनं सुटका करण्याकरता आपली निर्मिती झाली. त्यामुळे कर्जाची वसुली त्याच्या उत्पन्नातून झाली पाहिजे. याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवलं पाहिजे. म्हणजे त्याच्या व्यवसायामध्ये मी पतसंस्थेने भागीदार म्हणून बघितलं पाहिजे. तुझं स्किल आहे, माझा पैसा आहे, मी पैसा पणा लावतो, स्टेकला लावतो. मग त्याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. याचा व्यवसाय नीट होतोय का? डायव्हर्सिफिकेशन होत आहे का? हा कुठं पैसा दुसरीकडे कुठं खर्च करतो का? त्याला कुठे काय वाईट सवय आहेत का? मी नेहमी सातारा जिल्हा बँकेचं उदाहरण देतो, कुठेही गेलं तरी देतो. सातारा जिल्हा बँकेमध्ये पूर्वी मला आता पण असेल तेच असेल, कुठल्याही कर्जदार तुम्ही त्याला कर्ज दिल्यानंतर त्याचे व्यक्तिगत त्याच्याशी संबंध डेव्हलप केले जातात. एक मनुष्य नेहमी त्याच्यावरती त्याच्या व्यक्तिगत अडीअडचणी, त्याचे संबंध कुटुंबाशी त्याच्या एक संबंध ठेवण्याकरता एक मनुष्य असतो. आपण मात्र काय करतो? आपण मात्र त्याला कर्ज देताना आपण त्याला देव वाटतो आणि वसुलीच्या वेळी आपण त्याला राक्षस वाटायला लागतो. कर्ज घेताना आपण म्हणतो बाबा देव आहे आणि वसुलीला मात्र आपण त्याला राक्षस वाटायला लागतो. त्यामुळे वसुली ही एक कला आहे. त्यामुळे पतसंस्थेमध्ये धाकधपडशा, गुंडगिरी, ओढून आणणं, कायदा, सिक्युरिटायझेशन, हे कायदा, वसुली 191 याला कमी महत्व आहे. तुम्ही ज्या प्रकारे वसुली करता त्यांच्या वसुली म्हणजे असं नाही की धरून आण साहेब गेलो भेटत नव्हता 6ला घरात घुसलो ओढून आणला बघा. ते त्याच्यावर उभं केल्यानंतर तो बरोबर त्याची कारणं सांगत असतो. आई आजारी, वडील आजारी, हे आजारी, ते आजारी. मी तर खास वसुली अधिकाऱ्याचा उल्लेख म्हणून 2-3 उदाहरणं सांगतो. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये वसुली वेगळ्या प्रकारे होत होते, पण काही ठिकाणी वसुलीची पद्धत वेगळी. एखाद्याला स्कूटर दिली. मी सक्षमीकरण करतो. आपली संस्था सक्षम कशी करायची? सक्षम म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर माझ्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात, माझ्या धोरणामध्ये सतत आपल्याला आवश्यक तो बदल केला पाहिजे. आज मला डायबिटीज आहे. मला जर शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर माझ्यावर काही बंधनं घातली पाहिजे. मला गोड खाता येणार नाही, मला व्यायाम केला पाहिजे, मला सकाळी चाललं पाहिजे. आणि हे मी केल्यानंतर माझ्या शरीरावर योग्य तो परिणाम होतो का नाही हे बघण्याकरता दर 3 महिन्यांनी डॉक्टर सांगतो की तुझं ब्लड चेक कर, तुझं शुगर कंट्रोलमध्ये आहे का बरं. इतकं करून देखील माझी शुगर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर मी कुठेतरी शोध घेतो, माझं नेमकं कुठं चुकतं, मग ते मार्ग करायला लागतो. तेच आपल्या पतसंस्थेने केलं पाहिजे. दर 6 महिन्याला 3 महिन्याला आपण त्याला रिझर्व्ह बँकेला मोठ्या शब्दात सेल्फ करेक्टिव्ह ॲक्शन असं म्हणते. स्वतःला नियंत्रण. नेमकं माझं चुकतं कुठं आहे, पण ते रेशोज काय आहे हे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. एका ठिकाणी मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो. खास वसुली अधिकारी पतसंस्थांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी कोल्हापूरला मी असं ऐकलं, कर्जदारांची संघटना, कर्जदार आणि कर्जदारांच्या संघटनेने त्यावेळी असं ठरवलं होतं जो कोण माझ्याकडे वसुली देईल त्याला मारायचं. आणि ते घडलं पण कोल्हापुरात. SP होते, यशवंत सिंग म्हणून एक SP होते. मी त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले काय तुम्ही बँका लोक मोठ्या श्रीमंत लोकांकडे वसुलीले नाही जात, गरीब लोकांकडे जात. इमोशनल. साहेब तुमचं काम नाही आहे ते, मला बंदोबस्त मागेल तुम्हाला दिला नाही. पण अशा प्रकारे इमोशनल वातावरण तयार केलं जातं. त्यामुळे एका ठिकाणी म्हणून हा कर्जदार थकीत होऊच नये म्हणून आपल्याला कोणतं धोरण पत्करलं पाहिजे त्याचा पतसंस्था
संस्थेच्या संचालकांनी सेवकांनी नीट विचार केला पाहिजे. एका ठिकाणी बघा असं केलं एकाने की त्याला स्कूटर लोन दिलं. स्कूटर लोन दिलेलं असताना त्याचे स्कूटर लोन घेत असताना त्याच्या घरी प्रत्येकाच्या घरी एक ग्रीटिंग कार्ड पाठवा. प्रत्येकाच्या घरी हे पाठवा. तुम्ही आता 2 चाकी स्कूटर घेतलेली आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. लवकरच तुम्ही 4 चाक्यामध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. त्याच्याकरता एक कर्ज आम्हीच देऊ आणि या कंपनीने स्कूटर मेंटेन करण्यासाठी जे काही सूचना दिल्या आहेत त्यासोबत सोडत आहोत. आपल्या पुढील आयुष्यात शुभेच्छा. एक पत्र गेलं, लग्नाला लोन दिलं. त्या शाखेचा एक मनुष्य नवरा नवरीला शुभेच्छा द्यायला मॅनेजर साहेबांच्या वतीनं बुके घेऊन तिथं हजर झाला. पहिल्यापासून त्याच्याशी रिलेशन ठेवत असताना एक भावनिक नातं निर्माण करायला झालं. एका ठिकाणी असं झालं, एक आजोबा होते, कर्ज थोडं थकीत होतं. केरळमधली गोष्ट आहे. त्याने त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवाला काहीतरी कितीतरी टक्के मार्क पडले. त्याने त्या नातवाला बँकेमध्ये बोलवलं, त्याला एक पेन दिलं, एक गुलाबाचं फूल दिलं आणि टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. वेलकम. आजोबांना कळल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हप्ते रेग्युलर झाले. कारण मी थकीत असताना देखील माझ्या नातवाला हा ज्या बँकेने बोलवलं 75% असेल किती का माझा विषय वसुलीचा होता. एका ठिकाणी खूप छान झालं. एका ठिकाणी त्याने ग्रीटिंग कार्ड दिवाळीमध्ये कर्जदारांना ग्रीटिंग कार्ड पाठवले. कोणाला पाठवले? काका फक्त जे डिफॉल्टर आहेत त्यांनाच ग्रीटिंग कार्ड पाठवले. आणि ते ग्रीटिंग कार्ड इतकं सुंदर केलं. वरती जॅपनीज आर्ट पेपर, मस्तपैकी तो स्मूथ पेपर, त्याच्यावरती ब्लॅकवरती एक चांगला व्हाईट डायमंड काढला, हिरा काढला, हिरा. आणि वरती काय वाक्य होतं, यू आर ए आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी फॉर अस. यू आर ए आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी फॉर अस असं डिफॉल्टरला पत्र पाठवलं. आणि आतमध्ये होतं, बट विदाउट आउटस्टँडिंग अँड युअर आउटस्टँडिंग ॲज ऑन टुडे 10,816 होते. अख्ख्या कुटुंबाने त्याला हे घेतलं की आम्हाला साडी नको, फटाके नको, खाड नको, हे पैसे भर आले. आणि त्याचा अनुभव आहे केरळमध्ये 80% रिकव्हरी झाली दिवाळीमध्ये स्मॉल लोकांची. कारण तुम्ही त्याचं आतलं हे कॉन्शियस जागं केलं. आणि वसुलीच्या गोष्टीमध्ये अनेक लोकांना भरायची इच्छा असते पण भरायची क्षमता नसते. म्हणून त्याला आरबीआयच्या मोठ्या भाषेमध्ये असं म्हणलं विलफुल डिफॉल्ट. म्हणजे ज्याला भरायची इच्छा आहे पण भरायची ताकद नाही तो विलफुल डिफॉल्टर नाही. ए पर्सन हू इज इन ए पोझिशन टू पे बट डू नॉट पे. आम्ही विलफुल डिफॉल्ट कोण म्हणतो? ए पर्सन हू इज इन ए पोझिशन टू पे बट नॉट विलिंग टू पे. भरायची इच्छा नाही, भरायची ताकद आहे तर नाही भरणार. क्लासिफिकेशन केलं पाहिजे वसुली अधिकाऱ्यांनी. विलफुल डिफॉल्टर कोण, हे कोण. आपल्याकडे एकच आहे. वसुली अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मला आक्षेप मुळीच नाही, तर त्या कार्यपद्धतीत सुधारणा कसं काय करू, तो जास्तीत जास्त ग्राहक माझ्याकडे ओढला कसा जाईल, आजचा माझा कर्जदार उद्या माझा ठेवीदार कसा होईल, या भावनेने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर आमच्याकडे वसुली अधिकारी एक छापील नोटीस असते, मी विद्याधर अनाटकर विशेष वसुली अधिकारी, मला महाराष्ट्र सहकार कलम 156 कायद्याने दिलेले अधिकार. मी आपणास सांगतो की हे 3-3 हप्ते डिफॉल्ट झाले असं 3 दिवसाच्या घरात नाही तर तुमच्या घरावर गाडवाचा नांगर ठेवू, वीट वस्तू पदवस्तू सगळं जप्त करू आणि खाली प्रत रवाना. कोणाला सोडायचंच नाही त्या जामीनदाराला. प्रत रवाना जामीनदार. ज्या जामीनदाराला आयुष्यात कधी पैसे घेतलेले नसते त्याच्या घरी नोटीस गेल्यावर बरोबर त्याची बायको जगदग्नीचा अवतार होऊन त्याच्या अंगावर जाते. आम्हाला कधी 2 तास गोड खाऊ घातलं नाही. कुठनं तुला दुर्बुद्धी झाली, मित्राच्या कर्जाला जामीन राहायला. तो उठतो त्या मित्राच्या अंगावर जातो, अरे बाबा तू काय, पण काही काळजी करू नको, आपण वकिलाकडे. ड्यू रिस्पेक्ट टू द प्रोफेशन. अडकर साहेब वकील आहे. वकील म्हणतात कोण सहकारी संस्था ठेव, काही होत नाही तुला. त्याला आपल्या कार्यपद्धतीबद्दल एवढा कॉन्फिडन्स असतो की 1000 गोष्टी या चुका सापडणार. स्टॅम्प पेपर आधी सही नंतर कर्ज, तर आधी कर्ज नंतर सही, इथपासून तो शोध घेत असतो. कुठल्या अक्षरात सही? मी सही करताना त्या वरच्या सगळ्या फॉर्ममध्ये फिलिंग ब्लँक भरलेत का? ज्याने फिलिंग ब्लँक भरले त्यावेळी तो त्या शाखेमध्ये नोकरीला नव्हताच.
म्हणजे मी कर्जाच्या अर्जावरती सही केल्यानंतर मोकळ्या जागा भरल्या. म्हणजे मी सही करत असताना ते मोकळं होतं, म्हणजे मला ते मान्य होतं. मोकळं म्हणजे काय, व्याजदर लिहिलेला नव्हता, म्हणजे व्याजदर 0. मी सही केल्यानंतर जे लिहिलंय ते कायद्याला मान्यच नाही, कारण मी याच्यावर सही केली म्हणजे लिहिलं ते मला मान्य आहे. या हजारो ठिकाणी आम्ही केस हारतो, पण या पतसंस्थेच्या कोणी आपल्या वकिलाला विचारलं नाही आम्ही केस का हरलो, एकदा आम्हाला समजून सांग, परत ती चूक आम्ही करणार नाही. आम्ही लोकांना सांगू की आधी फिलिप ते बँक भरा नंतर काय. या चुका तर आपण कधी गणित मानणार नाही. आपण एकच म्हणतो, हे फॉर्म सह्या मोजलेल्या असतात, 18, 19, 20 खुल्या मारलेल्या असतात. किती सह्या झाल्या? 18. अजून एक कुठेतरी शोध उरली, 19वी सही आहे त्या. पण का आपण सह्या करतो? त्यामुळे विशेष वसुली अधिकारी याचं नेमकं काय गणित आहे हे तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी जे असतं ते समजून घेतलं पाहिजे. हे का असं आहे? आपण त्या कर्ज अर्जामध्ये लिहितो की माझ्या कर्जदाराच्या उत्पन्नावर अवलंबून असणारी लोक, मिसेस अनास्कर, अर्जदाराची नातं पत्नी, मास्टर अनास्कर, अर्जदाराची नातं मुलगा, हे सगळं लिहिलं आहे. हे का लिहिलं जातं याचा आजपर्यंत तुम्ही कोणी विचार केला का? मला खरं सांगा. तुमच्या कर्ज अर्जाचा फॉर्म करायचा असं कर, ही पतसंस्था आहे ना कुलकर्णीची जुनी, त्यांच्यातले अर्ज आण, त्यांचं फक्त वरचं नाव बदल आणि खाली सगळं प्रोसेस ठेव. अर्ज नाव, वय, पत्ता. पण का लिहिलं जातं? अर्जदाराच्या उत्पन्नावर जर कुटुंबातले काही लोक अवलंबून असेल, त्याला कुटुंब असेल, लग्न झालेलं कुटुंब असेल, तर एखादं कर्ज थकल्यानंतर त्याची पगारातनं जी वजावट मिळते ती किती असावी याच्याकरता कायद्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये कलम आहे. त्याने सांगितलं प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर जगायचा अधिकार आहे आणि जगायला त्याला 1,000 रुपये पास होतात. 1,000च्या वरची रक्कम सगळी तुम्ही त्याची जप्त करू शकता जर त्याला कुटुंब नसेल तर. 15,000 पगार असेल ना, 1,000 रुपये बाजूला काढा, 14,000 रुपये जप्त करू शकता कायद्याने. पण त्याला कुटुंब असेल तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याची 2/3 रक्कम पगारात तुम्हाला बाजूला पाडतो आणि उरलेला पोर्शन हा अटॅचेबल पोर्शन ऑफ सॅलरी म्हणून तुम्हाला लावता येतं. हे मला माहित नाही, वसुली अधिकाऱ्याला ते माहित नाही. वसुली अधिकारी एकच म्हणतो, त्या मालकाला पत्र पाठवतो, त्यांच्या पगारात तुम्हाला 8,000 रुपये जप्त करून द्या. तो मालक गणित मांडतो, त्याला मिळणारा पगार लेस 2/3 रक्कम लेस ती रक्कम येते 4,000. मला सांगतो तुम्ही मागलेली रक्कम मला मिळत नाही. तो असं नाही सांगणार 8,000 मागितले 4,000 मिळते, तो असं नाही मिळू शकत नाही. पण 4,000 त्याची अटॅचेबल पोर्शन सॅलरी असेल आणि मी जर 3,900 मागितलं तर एका जागेवर 100% मला बसल्या बसल्या वजावट मिळते, कायद्याने मिळते. पण हे जर वसुली अधिकाऱ्याला माहीत नसेल, वसुली अधिकारी फक्त दष्टपुष्ट असेल, जबरदस्त ताकदीचा असेल तर हा वसुली अधिकारी नाही. त्यामुळे आपली पतसंस्था सक्षम करायची म्हणजे काय करायचं? सक्षम करायची याचा अर्थ आपली जी काही नियमावली आहे, जी पद्धती आहे ती सदोष करायची, सुदृढ करायची. कर्ज वाटप नेमकं कसं असतं? कर्ज वाटप करता नेमकं काय बघितलं पाहिजे? याच्याकरता आपण जगामध्ये डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला अनुभव आलेला असतो, पण आपण तो अनुभव आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणला. तुम्ही एखादी कार घ्यायला गेला, शोरूममध्ये गेला, बघा तुम्ही अनुभव घ्या. शोरूममध्ये गेला तर अनेक लोक तिथं बसलेले असतात, काय सुरू करून छत्री बित्री लावून आजकाल बसायची. ICICI बँक असते, HDFC बँक असते. तुम्ही म्हणाला जाता मला एक कार पाहिजे, तुम्ही कार घ्यायला जाताय म्हणून अनेक लोक तुमच्याकडे येतात, साहेब आम्ही तुम्हाला इन्शुरन्स फ्री देऊ, साहेब आम्ही तुम्हाला हे देऊ, साहेब आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला किट फ्री देऊ, आम्ही हे करू ते करू, आम्हाला 60% व्याज, 5.6 तुमच्या अंगावर आलेले असतात. तुम्हाला 10 लाखाचं कार असते, तुम्हाला समजा 6 लाख रुपये लोन पाहिजे. तिथं बसणारे लोक बघा हे घडलेले आहे तुमच्या आयुष्यात. ताबडतोब तिथं बसल्या आणि त्यांचे जे ॲड्रेस व्हेरीफायर असतात, त्यांचे जे कॅरेक्टर स्क्रुटिनी जे व्हेरीफायर गावामध्ये फिरत असतात त्यांना फोन करायला असतात. विद्याधर अनास्कर 44 मुकुंदनगर 6 एवढंच बोलणार, जास्त काय बोलणार नाही. काय कुठे जेवलात का, कुठे फिरतो, फालतू गोष्टी नाही, कामाचंच मुद्द्याचं बोलायचं. तो मनुष्य जवळजवळ 10व्या-15व्या मिनिटाला तिथं आलेला असतो अनास्करांच्या घरात, पत्ता शोधत.
आणि त्याला माहिती असतं अनास्कर इथे राहतात, पण तो कधीही अनास्करच्या घरी थेट जात नाही. तो आधी आजूबाजूला जातो आणि आजूबाजूला विचारतो अनास्कर इथे कुठे राहतात. व्यक्ती सांगतात काय अनास्कर इथे राहतात. बरोबर हा त्याला विचारतो, नाही त्याने आमच्याकडे 6 लाखाचं कर्ज मागितलंय. व्यक्ती कशी हो, व्यक्ती कशी आहे असं विचारायचा अवकाश आपल्याकडे शेजार धर्म तंतोतंत पाळला जातो. आणि मग सांगायला सुरुवात होते ती व्यक्ती अशी रात्री उशिरा येते भाजे हे आणि तिथं 25 पैकी मार्क असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विश्वास ठेवा तुम्ही, 25 पैकी मार्क असतात. त्याचं त्या भागातलं गुरुविल किती आहे काय आहे, 25 पैकी मार्क असतात. तुमच्यामध्ये घरांमध्ये आल्यानंतर तुमचं घर कसं आहे. अनेक वेळेला कॉर्पोरेशन बँकेचे लोक घरी येऊन फोटो घेऊन जात होते. लोकांना वाटलं बघा घरी येऊन फोटो काढतात. अरे बाळांनो, तुमचा फोटो नाही काढत, तुमचं घर दिसतं कसं त्याचा फोटो. घरामध्ये तुमचं काय फर्निचर आहे, घराचं लॅविशनेस काय, म्हणजे तुमची काय आर्थिक परिस्थिती आहे त्याचा तो अंदाज असतो. एखाद्या पटकन तो तुम्हाला विचारतो तुमचा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये आहे का मराठी मिडियम. मराठी मिडियममध्ये असेल तर 3 मार्क असतात, इंग्लिश मिडियम असेल तर 5 मार्क असतात. तुम्ही म्हणाल इंग्लिश मिडियम काय भेदभाव आहे का, तसं नाही. इंग्लिश मिडियममध्ये असेल तर तुमची त्या मुलाची फी भरायची क्षमता ही जास्त आहे. इंग्लिश मिडियमची फी जास्त आहे म्हणून तुम्हाला 5 मार्क येतो. तो हळूच तुम्हाला विचारतो साहेब लाईट बिल भरलंय का. तुम्ही जर पटकन लाईट बिलाची फाईल दिली आणि शेवटच्या महिन्यापर्यंतच्या लाईट बिलामध्ये मागच्या महिन्याची थकबाकी नसेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल 25 पैकी 25 मार्क येतात. का 25 पैकी 25 मार्क आहेत. लाईट बिलासारखी छोटी गोष्ट देखील तुम्ही वेळच्या वेळी भरता म्हणजे तुमच्या शरीराला आर्थिक शिस्त आहे, फिनान्शियल डिसिप्लिन आहे, तिथं 25 मार्क येतात. तुमचं स्टेटमेंट मागतात गेल्या 6 महिन्याचा. त्या 6 महिन्याच्या स्टेटमेंटमध्ये एक जरी चेक परत गेला असेल तरी ते तुमचं ते निगेटिव्ह प्रोफाईल म्हणतात, तुम्हाला लोन नाही देत. कारण का तुम्ही ज्या माणसाला कमिटमेंट केली, चेक दिलाय, तो चेक परत गेला म्हणजे तुम्ही तुमची कमिटमेंट पाळली नाही. कमिटमेंट न पाळणारा कर्जदार त्यांना नको असतो. आणि मग तुम्हाला संध्याकाळी एकदा 70पेक्षा वरती मार्क पडले की तुम्हाला संध्याकाळी फोन येतो की आम्ही तुमचं कर्ज प्रिन्सिपली तत्वतः मान्य केलंय, असे असे डॉक्युमेंट उद्या घ्यायला आमचा मनुष्य तिथे येईल. तुम्ही म्हणता की ते फास्ट सर्व्हिस आहे. मला सकाळी मी गेलो काय गाडी घ्यायला, चौकशी झाली काय, संध्याकाळी मला फोन येतो काय. पण ही जी चौकशी असते ती कॅरेक्टर स्क्रुटिनी असते, त्या माणसाचं कॅरेक्टर कसं आहे. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, तुमच्या फॉर्ममध्ये विचारतात तुमच्या घरात कोण पोलीस खात्यातला आहे का. हा, पोलीस खात्यात असेल तर 2 निगेटिव्ह मार्क आहेत, -2. तुमच्या घरातला कोणी राजकारणी आहे का असेल -2. कारण त्या लोकांनी हे मी का सांगतो, हे कुठे कायदा बेदा म्हणजे खूप काही मोठं बँकिंग म्हणजे असं काही जागतिक असं काही नाही आहे. तुमचे अनुभव, तुमच्या अनुभवाचं रूपांतर तुमच्या कार्यपद्धतीत करणं हे बँकिंग. काही ठिकाणी 4 लोकांना कर्ज नाही देत, आम्ही त्यांना 4P म्हणतो. 4P येते. प्रायव्हेट बँका, खाजगी बँका या 4 लोकांना कर्ज देत नाही. मला कुठलीही बँक कर्जच नाही देत. कुठली बँक, मला कुठलीही बँक सभासद करून घेत नाही सरकार क्षेत्रात. एका बँकेला मी सांगितलं आम्हाला कर्ज पाहिजे, ते म्हणले लिहून द्या, वार्षिक सभेला नाही येणार. तुमच्या मिसेसलाच देतो म्हणले, कॉस्मोस बँक नाव घेतो, माझ्या मिसेसलाच दिलं पण मला नाही सभासद. तर वार्षिक सभा म्हणजे तो भाग वेगळाच आहे. पण 4P ला कर्ज नाही देत. त्या 4P मध्ये त्यांनी असं दिलंय, पहिले पोलीस, दुसरं पॉलिटिशियन राजकारणी लोक, तिसरं प्रेस वृत्तपत्राचे रिपोर्टर आणि 4थं प्लीडर वकील. तुम्हाला पण कर्ज नाही देत. तुम्हाला जर फोन आला त्या मंजूळ आवाजात त्या बायका बोलतात, मी अशा या इंडस्ट्रीकडून बोलते, आपल्याला पर्सनल लोन आम्ही 20 लाख मंजूर केले. तुम्ही पटकन जाणार, हां आय एम एन ॲडव्होकेट. ती बाई म्हणजे सॉरी एक्स्ट्रीमली, मला परत त्रास नाही द्या. असं का, हा विनोदाचा भाग ठीक आहे पण असं का. त्यांनी बघितलंय वसुलीच्या मध्ये न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करायची ताकद या 4 लोकांची. पोलिसाच्या अंगावर असा ड्रेस आला, एकदा अंगावर ड्रेस चढला की भले भले मग किती असा असू दे नाही तर कसा असू दे. कारण का पोलिसाच्या कार्यपद्धतीमध्ये त्याला एक अधिकार दिला आहे, कोणत्याही माणसाचं स्वातंत्र्य एका क्षणामध्ये नष्ट करायचा त्याला अधिकार आहे.
संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळले. चला काय बी ते उद्या बघू कोर्टात काय. 4 तास बसवलं, संशय संपला, जा. त्यामुळे अनेक ठिकाणी अशी उदाहरणं घडली आहेत की वसुलीला गेलेल्या लोकांच्या खिशामध्ये नार्कोटिकच्या पुड्या टाकून वगैरे त्यांना अटक केल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे लोकांना ती माझी सक्षम करायचं म्हणजे काय, माझी कार्यपद्धती थोडी बदल करायची. चांगल्या लोकांना जर कर्ज दिलं, याच्याकरता चांगला म्हणजे काय याची सुटली. मुलगी देताना आपण 100 वेळा बघतो ना, मुलाला दारू पितो का, व्यसनी आहे का, पीत असेल तर किती पितो रोज, एखादा आठवड्यात चालेल. ते रिस्क मिनिमाइज करतो, धोका मिनिमाइज करतो. तसं माझी संस्था आहे, जनतेचा पैसा माझ्याकडे आहे, तो मी कर्ज रूपाने गुंतवतो. तो गुंतवलेल्या पैशाचं जर मला रेग्युलर व्याज आलं, रिपेमेंट आलं, तर मी लोकांचा इंटरेस्ट देऊ शकतो, जास्त इंटरेस्ट देऊ शकतो, लाभांश देऊ शकतो. माझी पतसंस्था सक्षम म्हणून नावावर उभा राहायचे. त्यामुळे तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फार काही अभ्यास मोठा करायचा नाही. कर्ज कोणाला देत असताना फक्त त्याची ॲसेट बघून कर्ज देणार, की त्याचं व्यक्तिमत्व बघून देणार, की त्याच्या आजूबाजूला गरीबातला गरीब म्हणतो. खेडेगावामध्ये अनेक वेळा मी असं बघितलं, एखाद्या माणसाच्या शब्दाला किंमत असते, ॲसेट काही नसते. पण आपण म्हणतो या माणसाने सांगितलं ना 100% कारण की त्यांनी त्याचं त्या भागामध्ये इतक्या वर्ष जीवन जगताना स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. आपण कर्ज देतो. याच साताऱ्यामध्ये मी कुठल्या तरी हॉलमध्ये एकदा आलो होतो. इथले SP आले होते, SP, आणि तिथल्या लेडीजची संस्था होती. तिने सांगितलं आमची एक प्रॉपर्टी जप्त करायला आम्ही गेलो, पण तिथला जो मनुष्य जो गुंड आहे तो आम्हाला प्रॉपर्टीकडे यूज नाही देत, आम्हाला सारखा पिस्तूल झाला. SP होते. SP म्हणले आनंदकर काय करायचं, मरोळकर साहेब होते, SP होतो कोण, मरोळकर मराळ साहेब असतो. मी त्यांना म्हटलं तो गुंड आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे, हे कर्ज देताना तुम्हाला माहित नव्हतं का? होतं ना. मग अशा घरात मुलगी दिली असती नाही, मग लोन का दिलं? मग लोन द्यायला गेला असताना वसुली म्हणजे आमच्याकडे एक उदाहरण घडलं. दाऊदची प्रॉपर्टी, दाऊद माहिती आहे ना, मोठा दाऊद आपला गँगस्टर. दाऊदची प्रॉपर्टी इन्कम टॅक्सने मुंबईमध्ये जप्त केली. 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जप्त केली आयकर वसूल करण्यासाठी, आणि ती प्रॉपर्टी विक्रीला काढली, ऑप्शन केला. अख्ख्या भारतात एकही मनुष्य ऑप्शन बोलायला आला. मग आमच्या दृष्टीने त्या प्रॉपर्टीची किंमत 500 कोटी नाही, 0, जी विकलीच नाही, ज्याची रिलायझेबल व्हॅल्यूज नाही, त्याला विकत घ्यायला कोणी बाजारात गिराईकच नाही, तर त्याची व्हॅल्यू किती असणार? 0 असणार ना. तर एखाद्या गुंड माणसाच्या बाजूला एक जमीन आहे, ती जमीन तुम्ही मॉर्गेज घेतली आणि तुम्ही विकायला गेला. तो म्हणतो आला तर हात पाय तोडून देईल, ही जमीन मीच घेणार, तू घे, मला पाहिजे तेवढ्यालाच घेणार. त्यामुळे नेमकी प्रॉपर्टी तारण घेत असताना कायद्यात होते, तुम्ही फक्त कायद्याने एकच म्हणाल, टायटल क्लिअर आहे का बघा, वकिलांनी सांगितलं का बघा, मॉर्गेज होती का बघा. आमच्याकडे एक बंगला होता, सहकार नगरला, विक्रीला काढला, पण त्या बंगल्याच्या बाजूला गोठा होता, हे कोणी बघितलंच नाही. आणि त्या गोठ्याचा वास इतका येत होता, कोणीही तो बंगला विकत घ्यायला तयार नाही. त्या बंगल्यात ज्याने मॉर्गेज केला त्याला विचारलं, तोंडा साहेब मी बंगला बांधल्यानंतर गोठा झाला, पण मी मॉर्गेज घेताना गोठा होता ना. ही जर मी विकायला गेलो, विकू शकतच नाही. कुठल्या आपल्या अधिकाऱ्यांनी मॉर्गेज घेताना त्या प्रॉपर्टीला जाऊन भेट दिली का, बघितलंय का, कोणत्या परिस्थितीत ते काय आहे, कागदपत्र फक्त बघायचं. त्यामुळे ही जी पतसंस्था तुमची सक्षम करत असताना तुमच्या कार्यपद्धतीमधले जे दोष आहेत ते दोष आपल्याला काढले पाहिजे. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दोष तुम्हाला दिसत असतात, पण ते रेक्टिफाय. जसं मी आता विचारलं की वकिलाला विचारलं की केस का हरलो, वकिलांनी सांगावं मला की ते फिलिंग जे ब्लँक्स आहेत ते नंतर दुसऱ्या पेननी भरलं होतं. 10 वेळा लोक सांगतात एकाच पेननी लिहा, आपण म्हणतो काय होतं 2 पेननी लिहिलं तर त्याच्या पाठीमागे ही हिस्ट्री आहे.
एकाच पेनी म्हणजे ज्यावेळी मी सही केली त्यावेळी ते कोरं नव्हतं, पूर्ण फॉर्म भरलेल्यावर मी सही केली. मग ही जर चूक माझ्या लक्षात आली, मी माझ्या सगळ्या सेवकांना, पतसंस्थेच्या शाखांना ते उदाहरण दिलं की असं असं घडलं, याच्या पुढे मात्र प्रत्येकाने पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय सही करायची. परत ती चूक होणार नाही. पण आपण नेमकं ते करत नाही. कधी वकिलाला मला खरं सांगायचं एवढे बसले, कधीतरी आपल्या वकिलाला आपण विचारलंय की आपण ही केस का हरलो, आम्हाला एकदा सांगा. नाही. त्यामुळे नेमकं या ज्या आपल्या पद्धती आहेत, आपली तब्येत कशी तपासायची दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी, या रिझर्व्ह बँक त्या शब्दामध्ये क्वार्टरली म्हणते, इन्स्पेक्शन म्हणते, क्वार्टर रिटर्न, म्हणजे शब्द थोडे इंग्लिशमध्ये असतील पण पद्धत एकच आहे. आम्ही दर 3 महिन्यांनी शुगर तपासायला पाहिजे, तपासतो आम्ही. त्यामुळे चढ उतार असेल तुमच्या व्यवहारामध्ये, गणित बसत नसेल, शेअर कॅपिटल कमी पडतंय, शेअर कॅपिटल कमी पडतंय म्हटल्यानंतर आपल्याला ताबडतोब ते वाढवलं पाहिजे. कसं वाढवलं पाहिजे? 2 वर्ष लाभांश कमी दिला पाहिजे. पण आपण ते ऐकत नाही. इलेक्शनच्या वर्षामध्ये 15%च्या वर लाभांश दिल्याशिवाय मला मतं मिळणार नाही. पण संस्था बुडली तरी हरकत नाही, लाभांश मात्र जास्त केला पाहिजे. मी देऊ शकतो का नाही हा भागच नाही, कारण का मला निवडून घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं, तुमची संस्था कशी चालवायची हे ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे. त्याच्याकरता तुम्हाला उपविधी दिली. त्या उपविधीमध्ये तुम्ही बदल करू शकता, कुठलाही बदल करू शकता. मग मी सांगितलं 4P, जसं पोलिसांच्या बाबतीत तसं या सगळ्या लोकांना प्रेसच्या बाबतीत अनुभव आले. तुमच्या घरी नोटीस, त्या रिपोर्टच्या घरी नोटीस गेली की तो तुम्हाला विचारतो का मला एकट्याचंच कर्ज थकीत आहे का, तुमच्या बँकेत काय चाललं काढू काढू आहे, मग त्याचा जोर सगळ्या पेनवर असतो, काढू मी तुमचं पार नको नको. राजकीय व्यक्तींना का नाही देत? मला एका मंत्र्याने, खूप मोठ्या मंत्र्यांनी प्रश्न विचारला, खूप मोठ्या मंत्र्यांनी, महसूल मंत्री होते, माझे मित्र होते. त्याने विचारलं आमचं डिपॉझिट परत चालतं या ना, आम्हाला कर्ज का नाही देते लोक. आणि त्याने म्हणले मी फायनान्स मिनिस्टरना पत्र लिहिलं. रिझर्व्ह बँक म्हणले ही त्यांची पॉलिसी आहे, इंटरनल त्या बँकेची पॉलिसी असेल. मग त्याने त्याला शब्दाला निगेटिव्ह प्रोफाईल, हे 4P आहेत ना त्यांच्या भाषेमध्ये निगेटिव्ह प्रोफाईल मध्ये येतात. तर त्याने सांगितलं या राजकीय माणसाला मी वसुलीची नोटीस पाठवली रे पाठवली, गाडी दिली, ओढून आली की कुठं तरी फोन करतो जय महाराज, संपलं ते वसुली अधिकाऱ्याचं काय करत, कार्यकर्ते आले. हे न्यूसन्स आहे. त्यामुळे अशी न्यूसन्स व्हॅल्यू मी राजकीय लोकांना पण सांगतो, तुम्ही कर्ज मागताना जेवढं पोलाइटली जाल तेवढं तुम्हाला कर्ज पडतं. पण तुम्ही खुर्चीवर बसून एक पाय इकडं टाकला, इकडं करता तिकडं करता, हे केलं की त्या बँकेच्या मनामध्ये भीती निर्माण जर झाली तर तो तुम्हाला 1000 अडचणी सांग, साहेब असं आहे, साहेब तसं आहे, याचा नियम असा आहे, नाबार्डचा आहे, RBIचा असा येऊ आहे तो. पण त्याच्या मनामध्ये विश्वास तुमच्या वागण्यातच निर्माण झाला तर तो कुठल्याही नियम वाकवण्याकरता मोडत नाही, तो नियम वाकवू शकतो. त्यामुळे तुम्हाला मात्र तुमच्या समोर आलेला मनुष्य दिसतो. मला इथं सांगा, परत प्रामाणिकपणे सांगा, आता तुम्ही बोलू शकणार नाही, घरी गेल्यावर स्वतः प्रश्न विचारा, आमच्या समोर उभा राहा. एखादं कर्ज बुडलंय तुमचं आणि कर्ज बुडलेलं कर्ज देत असताना तुमच्या मनामध्ये 100% शंकेची बाब चुकचुकली असणारच की हे कर्ज भविष्यामध्ये बुडणार आहे आणि तेच बुडलेलं आहे. असं कुठेही नाही की तुम्हाला 100% खात्री होत होती आणि वसुलीचे ते कर्ज बुडले. बघा तुम्ही विचार करा. त्यावेळी मात्र आपण मग काय आपले रिलेशन जोपासायचे असतात. त्यामुळे सक्षम करणे म्हणजे काय करणे, चुकीच्या गोष्टी थोडे बाजूला करणे, चांगल्या गोष्टी आत्मसात करणे. वसुली अधिकारी नोटीस कशी द्यावी, त्या माणसाला तुम्हाला बोलवायचं आहे बँकेमध्ये, डिफॉल्टर आहे, तुम्ही त्याला एक छान पत्र लिहिलं, आजपर्यंत तुम्ही आमचे उत्कृष्ट कर्जदार होतात, आजपर्यंत तुमचा एकही हप्ता चुकला नाही, गेल्या 6 महिन्यापासून तुमचे हप्ते येत नाहीत, तर आम्हाला वाटतं तुम्ही निश्चितच आर्थिक अडचणीत आहात आणि तुमची आर्थिक अडचण समजून घेण्यासाठी शाखा अधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक इतक्या दिवशी 11 वाजता तुम्हाला बोलवलं. तर 100% तुमच्याकडे 156 अधिकार असं न लिहिता ही पण नोटीसच आहे, कायदेशीर नोटीस नसेल, नोटीस आहे. आणि तो आल्यावर बऱ्याच वेळा विचारलं की 1000 रुपये हप्ता आहे का भरत नाही, तो अडचण आहे अशी तशी आहे.
मग तुझ्याकडे किती रुपये? तर मला फक्त 800 रुपये होते. त्याच्याकडे 800 रुपये असतात, 1000 होत नाही म्हणून 800 भरत नाही. आणि 800 हातात असले की ते एका मिनिटात संपून जातात. 2000ची नोट खिशात असेपर्यंत बंदी आहे, तोपर्यंत बंदी आहे. सुट्टी केली की घरी जाईपर्यंत काय होतं त्याच्यामध्ये. पण एखादा म्हणून 800 आहेत ना, मग असं करा, 300 रुपये तुम्ही तुमच्या खर्चाकरता ठेवा, अडचणीदार 500 रुपये भरा, पण बँकिंग आमच्या बरोबरच करा. आम्ही तुम्हाला कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करून देऊ, हप्ते वाढवून देऊ, पण आमची बँक सोडू नका. 500 ला 500 घ्या ना. आमच्याकडे असं नाही, 800 ला 1000 कुठलाही आण. मग तो जर कुठलाही आण म्हणत असेल, तुमची जप्ती वाचवायला आता ग्राहकांना 5% जर त्यांनी कर्ज घेतलं बाजारातून, तुमच्याकडं कमी असेल, 16% असेल वर्षाला, तर त्या माणसाला खड्ड्यात घालायचं काम, त्याबरोबर आपणही खड्ड्यात जायचं काम आपणच करतो. त्यामुळे नेमकं आपलं चुकतं कुठं हे बघायचं. वसुली म्हणजे नेमकी काय, ते कशी करायला पाहिजे. वसुली ही त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे. याच्याकरता उत्पन्न नेमकं कसं काय, कुठं त्याला ऍडिशनल कुठं मदत करता येईल, त्याचं कुठं चुकतंय का, डायव्हर्सिफिकेशन होतंय का, हे बघायला पाहिजे. त्यामुळे आपण त्या बिझनेसमध्ये भागीदार म्हणून आपण कधी बघतच नाही. म्हणून आपण कर्जदाराला दोनदाच भेटतो, एकदा कर्ज देताना आणि एकदा वसुलीला. म्हणून म्हणतो कर्ज देताना आपण त्याला देव वाटतो आणि कर्ज वसुलीला गेल्यावर राक्षस वाटतो. त्यामुळे याला सगळ्याला एक उपाय असतो, तो म्हणजे आपण धोरण ठरवणे. आम्ही त्याला रिझर्व्ह बँकेला पॉलिसी म्हणतो, पॉलिसी मोठा शब्द. पण आपण धोरण ठरवतो, आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आणि धोरण ठरवताना ते छान असतं, त्यामुळे त्याला कोणी विरोध नाही करत. पण एकदा का धोरण ठरलं आणि मग जर तुम्ही तुमच्या मॅनेजर असेल, सीओ असेल, आपल्या संचालकांना सांगायला लागला, संचालकांनी सांगितलं असं असं करायचं साहेब, या धोरणामध्ये पान नंबर 3 मध्ये असं असं आपल्याला करता येणार नाही, कारण आपण ते धोरण म्हणून मान्य केलं. मग मात्र तुम्हाला जास्त आग्रह होतो. तर ते धोरणच नसेल, कर्ज वाटपाचं असू द्या, ठेव घ्यायचं असू द्या, व्याजदराचं असू द्या, भरती प्रकल्पाचं असू द्या, सेवक भरतीचं असू द्या, प्रमोशनचं असू द्या, कुठलंही त्याला पॉलिसी पाहिजे, धोरणच पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँक, नाबार्ड सगळ्या लोक तुम्हाला नेहमी आग्रह धरतात की तुमचं धोरण पाहिजे, धोरण करा. तुम्हाला डोनेशन द्यायचं, धोरण करा. तुम्हाला मदत करायची गरीबाला, धोरण करा. दर वर्षाच्या नफ्यातनं काही रक्कम तुम्ही त्याच्याकरता सामाजिक बांधिलकी निधी म्हणून बाजूला वाढवता. मग निधी वाटायचा कोणाला, कसा करायचं, त्याला धोरण करा. संचालकांच्या मनावर असं द्यायला पाठवा, ते 10,000 तो त्यात बसतो का? कुठल्या आजाराला द्यायचं, समाज काम नेमका कशाला म्हणायचं. गणपतीमध्ये मला बॅनर द्यायचं का? हे सगळं त्या धोरणामध्ये असेल तर काम करायला, त्याचे एक्झिक्युशन पॉलिसी इम्प्लिमेंट करायला खूप सोपं जातं. प्रत्येक वेळी आपल्याला फोन करून विचारावं लागत नाही. त्यामुळे सक्षम करणे म्हणजे नेमकं काय करायचं. माझी आर्थिक पॅरामीटर आहे ना, मगाशी मी जसं सांगितलं, माझ्या उत्पन्न पेक्षा माझा खर्च जास्त असेल, मला खर्च कमी केला पाहिजे. खर्च कमी केला म्हणजे कुठं केला पाहिजे. संचालकांनी, इथं काय लेडीज संचालिका आहेत का, की महिला संचालिका आहेत ना, का नाही आहेत ना, आहेत ना. पण महिला संचालिका म्हणजे खरं म्हणजे महिला संचालिकेचं योगदान पतसंस्थेच्या कारभारात खूप मोठं आहे, मी सांगतो. पण बऱ्याच वेळेला या पुरुष संचालकांना असं वाटतं या महिला संचालिका काय करणार. 2 जागा महिला करता राखीव आहे म्हणून कुठेतरी ऍडजस्टमेंट म्हणून आपण बसवतो. पण महिला संचालकांना जर एखाद्या वेळी विचारलं तर पुरुष संचालकांना थोडासा असा राग येतो. आम्ही काय 25 वर्ष इथं काय फुकट बसलो करतोय ना आम्ही बँकिंग. मग महिला संचालकांचं काम काय, ऑडिटर आला, पत्नीला घेऊन आला की त्यांना ओवाळा, त्यांना बुके द्या, बायकोला गावाच्या मंदिरात घेऊन जा, तसं नाही. आपण जरा संचालक मंडळाच्या मिटिंगला तुम्ही कागद आणि वही घेऊन बसा, नुसतं लिहिल्याचं नाटक करा, बघा समोरचा मनुष्य सीओ कसा सरळ होतो. पण आपण त्याला प्रश्न विचारणार नाही. इव्हन महिला संचालिका जर बोर्डात आल्या तरी देखील अख्ख्या बोर्डाला शिस्त लावतात. महिला संचालकांच्या उपस्थितीमध्ये कोणी वेडवाकडं बोललेलं तुम्ही ऐकत नाही, पोलेटली बोलतात. कारण काय, हे
एक कल्चर आहे आपलं, इंडियन कल्चर आहे. तेव्हा महिला संचालकांनी भाग घेताना फक्त ते पद आहे असं न करता प्रत्येक गोष्टीत मला समजून घेतलं पाहिजे. हे असंच का आहे, असं का नाही, ठेवीवरचे व्याज का वाढवायचे बाबा, आम्हाला समजून सांग ना. आणि तुम्ही जर त्याला विचाराल सीओला हे ठेवीवरचे व्याज का वाढले आम्हाला सांग, तर तो पण उद्या अभ्यास करून बसेल तिथे. तो काय सांगेल, सगळ्याच संस्थांनी वाढवले, त्यांनी बघा वाढवले, त्यांनी वाढवले, यांनी वाढवले, त्यांनी वाढवले. नाही, आपल्याकडे सामुदायिक जे आहे, इतरांनी जे केलं तर मी केलं तर लोक ओरडणार नाही. म्हणजे माझ्याबरोबर 50 घसरून पडले, त्यात मी एक पडलो तर मला आनंद होतो, मी एकटा पुढे पडलो, आता हाही पडलाय, हाही पडलाय, हाही पडला. पण मला व्याजदर वाढवताना नेमकं माझं गणित काय, मग त्यामध्ये ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट मोठे मोठे शब्द आहेत, मग ते बकील टकेची पैसे ठेवी कसं आल्या, कर्ज कसं, याची वसुली, त्याला आपण फंड मॅनेजमेंट म्हणतो वगैरे. या आधारावर मी सांगतो की या 1 ते 2 वर्षाच्या मुदतीचे व्याजदर वाढवले पाहिजे, मग तुम्हाला कळायला. पण तुम्ही कधी त्यांना प्रश्न विचारणार नाही. हे का म्हणा त्या पतसंस्थेने वाढवले, आपल्यालाही वाढवलं पाहिजे, लोक तिकडे जातील. पण त्याचा साईज किती, त्याची गरज काय, त्याच्या अडचणी काय, त्याचं सोल्युशन आणि आपलं सोल्युशन फरक असू शकतो. त्या पतसंस्थेचा संचालक म्हणजे हे मिरवण्याचं पद नाही, हे समाज काम करायचं पद आहे, सामाजिक काम करायचं पद आहे. तुम्ही तिथं बसून योग्य प्रक्रिया राबवून समाजामध्ये जे जास्तीत जास्त कर्ज वाटप करून जास्तीत जास्त गरीब लोकांना पद मिळवून द्यायचं काम केलं तर ते सगळ्यात मोठं समाधान. पतसंस्था याचा अर्थ पैशावाल्याकडे पैसे द्यायचं नाही. पतसंस्था याचा अर्थ पत नसणाऱ्या लोकांना पत निर्माण करून देणं, हे पतसंस्था. ज्याला पद नाही त्याला पद निर्माण करून द्या. आपण एकच बघतो, गाडी घोडा. आपण त्याला विचारलं जीएसटी भरलाय, तो सांगतो 4 वर्ष नाही भरला, आमचा वकील बघून गेला. तो सरकारला विचारत नाही, तर तुम्हाला काय विचारणार. त्यामुळे जीएसटी भरला का, लाईट बिल भरतो का, हे विचारायचं कारण असं आहे, त्या सरकारी यंत्रणांना जो घाबरत नाही. अनेक ठिकाणी काही लोक पेपरचं बिल देखील चेकने देतात, दुधाचं 80 रुपये चेकने देतात. आपण म्हणलं काय मग काय, चेकची किंमत 2 रुपये 80 रुपये चेकने देतो. पण बँकांना असाच मनुष्य हवा असतो की जे छोटे छोटे व्यवहार देखील चेकने करतो, त्या बँकिंग हॅबिट्स आहेत. आयुष्यात त्यांनी कुठले चेक त्याचा परत केलेला. आपण एखाद्या स्टेटमेंट मागितलं, तो समजा 10 लाख रुपये भरले, 2दा 5-5 लाख काढले, वर्षाचं 4 येणे संपलं. आपण म्हणतो बघा डेबिट 10 लाख, क्रेडिट 10 लाख. काय मोठा मनुष्य, असा मनुष्य आपल्याला खरं नको असतो. त्यामुळे कर्ज वाटायला असू द्या, ठेवी घेणं असू द्या, धोरण असू द्या, पॉलिसी करणं, या सगळ्यामध्ये समजून उमजून जर तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला मनामध्ये जास्तीत जास्त आनंद होतो, कारण मी हे काम समजून केलं आहे. घरामधली व्यवस्था असू द्या, तसंच पतसंस्था. त्या बोलण्यासारखं खूप आहे. मी अवघड शब्द जास्त तुम्हाला असं काही रेशो बिशो असं काही बोलणार नाही. पण हे जर तुम्ही शिस्त पाळली, त्याला मी म्हणतो आर्थिक शिस्त, फिनान्शियल डिसिप्लिन. माझ्या शरीराला जर आर्थिक शिस्त असेल, अनेक लोक बघा सकाळी बरोबर 5 ला उठणं, मोठमोठी लोक. हे माझ्या खास माणसाचं उदाहरण देतो. माझ्या घरी इथं बोलावं का बोलू नये, पण दादा माझ्या एकट्या घरी मिसेसला बहिणीला घेऊन भेटायला आले, माझ्या नातीला भेटायला, नातीला खास. मला म्हटलं म्हणलं संध्याकाळी 5 ला कोण काय करताय, म्हणून नाही घरी बसले असेल, आलोच 15 मिनिटात. म्हणलं का, तुम्हाला नाही भेटायचं, तुमच्या नातीला भेटायचं. का नातीला भेटायचं, एकदा सुप्रियाताई माझ्या घरी आल्या होत्या, त्यावेळी माझ्या मिस्टरने सांगितलं आजी दादाची बहीण वगैरे. त्याच्यावर दादा कोण, दादा म्हणून हा सकाळी म्हणजे मला 4 वर्षाची, त्यामुळे सकाळी ज्यांचा फोन येतो तेच करा. आणि मग माझ्या मिसेसने सांगितलं सकाळी कुठलाही फोन वाजला तरी ही मला सांगायला येते अजितदादांचा फोन आहे, अजितदादांचा फोन आहे. तर कामात शिस्त बघा, बरोबर विशिष्ट वेळेला सकाळपासून जे कामाचा उरक आहे, एक शिस्त असते. काही लोक सकाळी इतक्या वेळ चालणार, इतक्या वेळ योगा करणं, इतकं हे करणं, इतकं काम करणं, इतकं त्यांना काही होत नाही.
माझी आई लिज्जत पापडमध्ये 2:30ला उठायची, 4ला मंडळात जायची, रात्री 11ला झोपायची. केवळ 3.5 तासाची झोप तिच्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदाही तब्येत खराब नाही. फक्त 3.5 तासाची झोप. डॉक्टर लाख म्हणत असतील की 8 तास झोप आवश्यक आहे, कारण ते शरीराने ते स्वीकारलं शरीराने. तसं तुमच्या शरीराला जर पतसंस्थेमध्ये काम करत असताना एक शिस्त लागली तर जगातली कुठलीही ताकद तुमची पतसंस्था बुडवण्याकरता कोणी येऊ देऊ बुडणं शक्यच नाही. आणि मग अफवा बिफवा पसरणं याला आपल्या लोकांचा आपल्यावर विश्वास नाही. आपल्याकडे सगळ्यात जास्त काय पसरतं लवकर तर अफवा. गणपती दूध पितो हे आधी दुबईला गेलं मग भारतात आलं. एवढं फास्ट सगळे दूध पचायला लागले. तर आपल्याकडे एखादी आर्थिक संस्था अडचणीत आहे असं म्हटल्याबरोबर रांग लागते. त्या रांगेतल्या माणसाला विचारलं, तू का उभा आहेस? तो हे काय 10 लोक उभी आहेत. अरे तू का उभा आहे? हे 10 लोक उभी आहेत ना. पण त्याकरता माझ्या प्रत्येक ठेवीदाराला आपली पतसंस्था कशी आहे, चांगली आहे हे वेळच्या वेळी सांगणं, अहवालाद्वारे पटवून देणं. अहवालामध्ये फक्त आपले फोटो आले का एवढंच न बघणं. काही संचालकांमध्ये इतक्या वर्ग भांडणं. पंढरपूरला मी गेलो, याचा 6 वेळा हा फोटो दिसतो म्हणते. मग आजकाल त्या अध्यक्षाला असं बघावं लागतं प्रत्येक संचालक दिसेल असे फोटो सिलेक्ट करा. आणि सत्य आहे काका. पंढरपूरचं उदाहरण, त्यांनी संचालकाच्या मिनिट्समध्ये ठराव असतो, ठरावाच्या खाली सूचक अनुमोदक असतो. मला एकाने सांगितलं, साहेब बघा आमचं नाव एकदा सूचक म्हणे हा 3 वेळा सूचक आहे. मग आता काय लोक करायला लागले आमचा सीओ असे संचालक बसलेले असतात ना. ठराव नंबर 1 सूचक अनुमोदक, सूचक अनुमोदक, सूचक अनुमोदक. संपला की परत पहिला सूचक. असं होतं का नाही ताई? खरं त्या ज्याने सूचक म्हणून नाव दिले त्याला विचारलं, तो काय सुचवलं? काय सूचक? पण सूचक माणसाला कधीही विषय पत्रिकेचे विषय वाचायला जर घेतले, आमचा सीओ असो मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे. 99.99% आपण ओळखायचं पुढे. हा झालं. त्यामध्ये ऍक्शन टेकन बघत नाही, काय बघत नाही, वाचताना हे चुकलं का, आरबीआयचं नियम काय, हे काय, सरकार खात्याचे नियम काय नाही. चाल पुढं. वार्षिक सभा पण किती गंमतशीर आहे. तेव्हा सहकार सक्षम का नाही होत? बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या सोडून वार्षिक सभा म्हणजे या संचालक मंडळाच्या जे विरोधात आहेत त्या लोकांना असं वाटतं या संपूर्ण संचालकांना आरोपीचा पिंजऱ्यात उभं करून प्रश्नांची सरबत्ती करायला मिळालेला एक दिवस तयारी येतं. आणि सत्तेवर असणाऱ्या लोकांना वाटतं अरे तू एकच दिवस तुझा, बाकी दिवस वर्षाच्या आमचे. तेव्हा कोल्हापूरला त्या साखर कारखान्याच्या सभेमध्ये इकडनं 2,000 तिकडनं 2,000 आणि सांभाळायला 5,000 पोलीस. घडलं का नाही? त्यामुळे जो प्रश्न विचारतो तो संचालकांच्या मर्जीनं त्यानुसार प्रश्न विचारत असेल तर लोकांना ऐकू येतं. विरुद्ध काय बोलत असेल लोकांना ऐकूच नाही येत. कारण माईकचं बटन अध्यक्षाच्या हातात आहे हो. पण कायदा वार्षिक सभा म्हणजे काय अभिप्रेत आहे. वार्षिक सभा याचा अर्थ असा, तुम्ही सगळे मालक आहात, सभासद आहात, ते प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करून त्या ठिकाणी भांडवल टाकलंय आणि सांगितलंय की पतसंस्था चालू करायची. गरजू लोक एकत्र आलेत. एका माणसाला एकाकी स्थितीमध्ये जे काम करता येत नाही ते सगळे लोक एकत्र येऊन करतात. सगळे एकत्र आले, हे मालक आहेत. मग सगळ्यांनी संस्था चालवायची का? नाही, मालकांनी चालवायला पाहिजे ना. मालक किती? 10,000. मग 10,000 लोक एकदम संस्था चालवायला लागली. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांना मिळालेल्या अधिकारात आपल्यातलेच काही लोक निवडून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही संचालकात आमच्या वतीने तुम्ही संस्थेचा कारभार बघा. तो कसा बघा? त्याच्याकरता आपण उपविधी तयार करतो. या असं कारभार बघायचा. म्हणजे ते उपविधी कायद्याच्या कक्षेत बसतात का नाही हे बघायचं काम सकार खातं म्हणतो उपविधी योग्य बघा. आणि या उपविधीनुसार आम्ही काम बघितलेलं आहे आणि आम्ही आपली पतसंस्था उत्कृष्टपणे चालवलेली आहे हे सांगण्याकरता
कायद्याने दिलेला 1 दिवस म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. त्यामध्ये सभासद मालक आहेत, आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत, तुम्ही आम्हाला निवडून देऊन आमचे ट्रस्टी म्हणून तिथे ठेवलंय. आम्ही तुम्हाला वर्षाचा 1 दिवस सांगितलं पाहिजे की ज्या मुद्द्यावर मी सांगतो की माझी बँक उत्कृष्टपणे चालवलेली आहे ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पण ते मुद्दे समजून घेण्याची ताकद समोरच्या लोकांना असते का? नाही. माझा करार 12% टाळ्या वाजतात. माझा कार भांडवल पर 20% तरी टाळ्या वाजतात. 30% अजून जोरात टाळ्या वाजतात. पण 30% चांगलं का वाईट हे कोणी बघतच नाही. 30% भांडवल पर्याप्तता आहे म्हणताना तुझं सीडी रेशो किती असं कोणी विचारतच नाही. तो 40%च्या खाली असतो. त्यामुळे आपल्याकडे एकच झालं, वार्षिक सभा म्हणजे हे कल्चर आपल्याला करता. याच्याकरता तुमच्याकडे येणारा ठेवीदार असू दे, कर्जदार असू दे, त्याला बॅलन्स शीट कळेल अशा भाषेमध्ये ते दिलं पाहिजे. मग सहकार खात्याचे नियम असं आमचं भांडवल पर्यंत 12, सहकार खातं म्हणतं 9 पाहिजे. चांगलं का वाईट? चांगलं. का चांगलं त्याचं मराठीत लिहा. पण आज म्हणजे फक्त आशास्थान, स्फूर्तीस्थान, उगमस्थान आणि मग प्रत्येक अहवालाची छपाईचा खर्च वगैरे परवडणार आहे का आपल्याला, तो पण बघायला पाहिजे. संस्था चांगली असेल निश्चित छान छापा, पण नाही असेल संस्था. अनेक ठिकाणी त्या वजनाचा विचार केला जातो. 100 ग्रॅमचा वर वजन केलं तर पोर्चेचा खर्च 9 रुपये येतो. 100 ग्रॅमच्या आत असेल तर हे, त्यामुळे कागद थोडा हे वापरा, अंक कमी करा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ज्याला आपण काटकसर खर्च कमी करणं. पतसंस्था सक्षम करायचं असेल तर खर्च मिनिमम झाला पाहिजे. माझ्या बाबतीत बोललं जातं की राज्य बँक खूप नफ्यात आहे. मी परत एकच उदाहरण दिलं. ॲडमिनिस्ट्रेटर नेमला त्यावेळी माझ्या राज्य बँकेमध्ये 1800 सेवक होते. 1800, 1800 किती होते? 1800 सेवक होते. आज माझ्या बँकेमध्ये 651 सेवक आहेत. त्यावेळेचा 15,000 कोटीचा बिझनेस आज 47,000 कोटी झाला आहे. त्यावेळी माझा लॉस हा भरून 6,000 कोटी रुपये नफा आहे. किती लोक कमी झाली? 1100 लोक कमी झाली. मी भरती केली नाही. 1100 लोकांच्या पाठीमागे एकेका माझा पगार 70,000 80,000 आमची शिपाईचा पगार एकत्र गणित केलं तर 194 कोटी रुपये माझे वाचले वर्षाला. इथं माझा खर्च जास्त होत होता. मग VRS दिली लोकांना. मला नाही तुमची गरज, कारण का तुमची कॅपॅसिटी मी युटिलाइज करून घेऊ शकत नाही आता. असे योग्य निर्णय योग्य वेळी जर तुम्ही घ्याल तर पतसंस्था तुमची सक्षम आहे. सक्षम याचा अर्थ खूप काय मोठं गरज कन्सल्टंट लागतो असं नाही. तुम्हाला स्वतःला समजतं हा खर्च वायफट आहे, हा खर्च उगाच केलाय, हा खर्च जादा आहे. उत्पन्न कमी, ज्याच्या कुटुंबामध्ये पगार उत्पन्न कमी असतं तर आपण सांगतो दिवसाला इतकंच कर, 2च शर्ट बास. तुम्ही पण अनेक लोकांनी लहानपणी एकच शर्ट उशिराने ठेवून इस्त्री करून घातलाय की तर नाही घातला. त्या उत्पन्नाशी निगडीत आपला खर्च असावा. आपण कधी त्याकडे बघत नाही. कर्ज देताना गमती जमती रिकव्हरी डोक्यात ठेवून कर्ज वाटत, उत्पन्न बघून कर्ज वाटत नाही. ठेवीचे व्याजदर ठरवताना दुसरा काय करतो ते बघून आपण ठरवतो. मला काय परवडतं ते कधी बघितलंच नाही. यामध्ये प्रत्येक संचालक ज्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीचा खूप काय असं ज्ञान लागतं अशातला भाग नाही. तुमची जर इंटेन्शन जर क्लिअर असेल, नैतिकता ज्याला मी म्हणतो ते जर क्लिअर असेल तर कुठलीही पतसंस्था सक्षम व्हायला वेळ लागत नाही. फटाफटा ती सक्षम होत होते. आणि तुम्ही हे केल्यामुळं सहकाराचं नाव मोठं होतं. तुम्ही सगळ्यात जास्त काय करता तर आपल्या ज्या सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या सहकाराचं नाव मोठं होतं. तर एक लक्षात ठेवा, एक सहकारी पतसंस्था जर बुडली तर संपूर्ण सहकार क्षेत्र बदनाम. आज लोक का बोलायला लागले सहकार पैसे नाही ठेवायचे का तर या मीडियामध्ये एक कुठं बुडलं की ज्या मोठ्या बातम्या येतात त्यामुळे लोक सहकार क्षेत्राला बदनाम करतात. तर माझ्या एका चुकीमुळं माझी पतसंस्था अडचणीत आल्यामुळं आता सहकार क्षेत्र बदनाम करायचं पाप माझ्या माथी लागतं. तर मी जर नीट असेल तर आज आम्ही हक्काने सांगू शकतो ही पतसंस्था बघा, ती पतसंस्था बघा, ती पतसंस्था बघा. त्यामुळं 1 तास होऊन गेलाय. मी बोलत होतो तो खूप वेळ लागेल, कारण का मला तळागाळामध्ये सहकारामध्ये काम करण्यात आवड आहे. मी हे नाही करत, मी एवढं पोटतिडकीने का बोलतो. मी रिझर्व्ह बँकेवर 12 वर्ष मी रिझर्व्ह बँकेच्या सल्लागार समितीवर.
माझ्याकडं महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान या 5 राज्यांमधल्या बँकांचा मी मुख्य म्हणून रिझर्व्ह बँकेवर आहे. मला त्या बँकेबद्दल काय वाटत नाही. मला पतसंस्थांबद्दल एक ओढ आहे. कारण पतसंस्था ही गोष्ट अशी आहे, संस्था अशी आहे, तळागाळातल्या लहान लहान लोकांपर्यंत ती पोहोचू शकते. लहान लहान लोकांना 10,000, 15,000 त्या लोकांचं जीवनमान सुसह्य करायचं काम पतसंस्था करू शकते, ICICI बँक नाही करू शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सगळ्यात महत्वाचं स्थान आहे तर आज पतसंस्था आहे. तुम्ही लाख समजत असाल आम्ही लहान आहोत, छोटे आहोत, अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात तळाला नाही, उलट आहे, तुम्ही सगळ्यात पहिले आहात. त्यामुळे पतसंस्था अशी छान चालवली पाहिजे. तुम्ही नफा कमवा, जरुरी पुरता नफा घ्या. मॅक्झिमम प्रॉफिट हा रिझर्व्ह बँकेचा शब्द आहे. जरुरी पुरता नफा घ्या, मी असं म्हणत नाही, पण व्यवस्थित नफा घ्या. मॅक्झिमम हा शब्द आपल्याकडे साकारात नाहीये का? जरुरी पुरता, मग त्याला कमीत कमी व्याजदर. आपण व्याजदर ठेवतो 18%, काही ठिकाणी मी 20% व्याजदर. तुम्ही साधं गणित बघा, 20% एखादा धंदा आहे त्याला 20% व्याजदर लावा. 20% तुम्हाला द्यायचा असेल तर त्याचा नफा कमीत कमी 30% पाहिजे. 10% स्वतःला, 20% तुम्हाला. ज्याचा नफा 30 पाहिजे, नेट प्रॉफिट 30 पाहिजे, त्याचा क्रॉस प्रॉफिट, दोघं प्रॉफिट 50 तर पाहिजे. 50% प्रॉफिट असलेला स्मगलिंग देखील बिझनेस नाही हो जगात. मग जो कमवू शकत नाही त्याला 20% लावताना तो म्हणणार हो देणार, कारण का त्याला फक्त कर्ज पाहिजे. कर्ज का पाहिजे? जगातनं सगळीकडनं त्याला हाकललेलं असतं, कुठंच मिळत नसतं. तुम्ही 20 का 30 लावा, त्या भरायचे कोणाला? त्यामुळे 20% व्याज लावून 50% कर्ज बुडण्यापेक्षा 12% लावून 90% कर्ज वसूल करणं कधी चांगलं, याचा विचार कोणी केला? त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करा. पतसंस्था ही सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्थेतली कडी आहे आणि माझं इमोशन्स पतसंस्थांच्या बाबतीत खूप आहे. कारण तिथनं सहकाराला बळ येणार आहे. तळागाळामध्ये सहकार रुजणार आहे त्या पतसंस्थांवर असणार आहे. आणि मग सहकार वाढीस लागला की सहकाराबद्दलचे प्रेम असणारी लोक आज आहेत, जे सहकाराला बदनाम करून इच्छिणारे खूप इंग्लिश वर्तमानपत्र आहेत वगैरे, प्रायव्हेट सेक्टरवाले आहेत. त्या सगळ्याला आपल्याला जास्त एक चांगल्या प्रकारे तोड देता येईल इतकं सांगतो. आणि आज मला इथं बोलवलं, मनापासून तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.